श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 26 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती। आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी हा एक उत्सव म्हणजे पर्वणीच असते। तर या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या महाराजांच्या चरणी आपल्याला काही सेवा रुजू करायच्या आहेत। त्यातल्या एक अतिशय प्रभावशाली सेवा आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर ती आपल्याला उद्यापासून म्हणजे 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान करायची आहे। 21 दिवसाची अत्यंत प्रभावशाली सेवा करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, सेवा आपल्याला कुठल्या करायच्या आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, आपण महाराजांना भेट वस्तू देणं इतके मोठे नक्कीच नसतो, कारण जयंती म्हटलं की महाराजांची ती जन्मतिथी असते आणि तो महाराजांच्या जन्मतिथी निमित्तानेच आपण त्यांचे सेवेकरी या नात्याने त्यांच्या चरणी सेवा या रुजू करू शकतो। तर ही जी गोष्ट आहे तर ती आपण नक्कीच आपल्या स्वामी महाराजांसाठी करू शकतो आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी आपण स्वामींकडे म्हणजे दत्त महाराजांकडे काही मागणं सुद्धा करू शकतो। कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ हट्ट करत असतो आणि आई त्याचप्रमाणे आपल्या गुरुकडे आपल्या स्वामींकडे देखील आपण हट्ट करत असतो, काहीतरी मागत असतो आणि ते आपला हट्ट योग्य असेल तर स्वामी निश्चितच ते पूर्ण करत असतात। कठीणातील कठीण इच्छा पूर्ती आपली त्यामुळे होत असते, पण ती इच्छा तुमच्यासाठी योग्य असेल तर ती इच्छापूर्ती नक्कीच होते। बरेच वेळेला असं होत असतं किंवा मला बऱ्याच वेळेला अशा कमेंट्स येतात की ताई, मी तुम्ही सांगितलेल्या सेवा केल्या आणि त्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली, तुम्ही सांगितलेले मी उपाय केले आणि त्यामुळे माझ्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण झाल्या आणि महाराजांनी काहीही न मागता त्या माझ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत। पण कधीतरी निस्वार्थपणे सुद्धा आपण सेवा करायला हवी। ही जी सेवा आपल्याला करायची आहे तर ती तुम्ही निस्वार्थपणे करून बघा। कधी कधी काहीही न मागता सुद्धा तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा सुद्धा महाराज आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात। तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण देखील या महिन्यामध्ये करायचं आहे। ती सेवा कशी करायची आहे यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 21 दिवसांची अतिशय प्रभावशाली अशी सेवा करायची आहे। ती कशा प्रकारे करायची आहे आता ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर कोणती सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसांची सेवा। तर आता ही सेवा कशा प्रकारची करायची आहे तर जे पूर्वीपासून स्वामी सेवेमध्ये आहेत आणि त्यांना या सेवेविषयी माहिती असेल, पण आता जे नवीन सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची इच्छा असेल की महाराजांसाठी कुठली ना कुठली तरी सेवा त्यांना करायची आहे किंवा सेवेला त्यांना सुरुवात करायची आहे, तर हीच ती योग्य संधी आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे। तर तुम्ही ज्या वेळेस आपल्या स्वामी महाराजांची सेवा ही सुरुवात करू शकता। असं नाही तुम्ही खूप वर्षापासून या सेवेमध्ये असायला हवं वगैरे, पण जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर महाराज तुमच्याकडून आपोआप त्या सेवा करून घेतात। मग ते गुरुचरित्र पारायण असेल किंवा स्वामी चरित्र पारायण असेल, तर मी सुद्धा स्वामी चरित्र पारायण ही सेवा केलेली आहे। अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे। स्वामी चरित्र सारामृतातले तुम्हाला जे 21 अध्याय आहेत तर ते तुम्हाला वाचायचे आहेत। अतिशय महाराजांची अतिशय उच्च कोटीची आणि आवडती अशी ही सेवा आहे। आणि स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते आपण वाचायला गेलं तर संपूर्ण एका दिवसात पूर्ण होत नसतं, पण गुरुमाऊली आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये त्यांनी ते आपल्याला दिलेलं आहे आणि याची सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे। तर बघा सेवा कशी करायची आहे। या पोथीमध्ये दिलेले जे 21 अध्याय आहेत 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात। एकाच बैठकीमध्ये वाचल्यानंतर त्याचं एक पारायण पूर्ण होत असतं। तर आपल्याला 6 डिसेंबर पासून म्हणजे उद्यापासून ते 26 डिसेंबर पर्यंत 21 पारायण आपल्याला करायचे आहेत। आता हे 21 पारायण करत असताना मध्ये काही अडचण येऊ शकते, जसं की स्त्रियांना मासिक धर्म येऊ शकतो, तर ते 4 दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि पुढे सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे। दत्त जयंतीच्या पुढे ही 4 दिवस सेवा जरी गेली तरीही चालेल, पण तुम्हाला 21 दिवसांची जी सेवा आहे तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। ही सेवा करण्यासाठी तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे।
तसं पाहायला गेलं तर संकल्पाशिवाय सेवा करावी असं म्हटलं जातं, पण संकल्पामुळे काय होतं तर आपण त्या सेवेमध्ये बांधले जातो। संकल्पामुळे महाराज आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात आणि म्हणून आपल्याला संकल्प हा करायचा असतो आणि आपली इच्छा सुद्धा आपण संकल्प करत असताना व्यक्त करू शकतो। कारण बरेच जणांना खूप समस्या असतात, त्यामध्ये पहा आर्थिक समस्या असतील, संतान प्राप्तीच्या काही समस्या असतील किंवा इतर काही त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, तर त्यांना त्यातून मार्ग सापडतो आणि त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता जर समजा तुमची 6 डिसेंबरला काही अडचण असेल तर 6 डिसेंबरच्या पुढचे 5 दिवस मासिक धर्मानंतर 5व्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। तर सर्वात आधी तुम्हाला सकाळी तुमची देवपूजा वगैरे करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे। संकल्प केल्यानंतर तुम्हाला 21 दिवस ही सेवा सुरू ठेवावी लागेल। त्यामध्ये जर तुम्हाला मध्ये काही सूतक पडलं तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही। सूतक संपल्यानंतर मग तुम्हाला ही सेवा करावी लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा कोण करू शकतं तर स्त्री, पुरुष, मुलं, मुली, वृद्ध सगळे ही सेवा करू शकतात। असं याला काहीही कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये। आता ही सेवा तुम्ही करताय तर या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प केल्यानंतर एक वेळ तुम्ही निश्चित करून घ्यायची आहे। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मांसाहार वगैरे बनवत असाल किंवा होत असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही, कारण जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तर तिला मांसाहार जो आहे तर तो कटाक्षाने टाळायचा आहे। तुम्हाला मांसाहार करता येणार नाहीये। हा अतिशय अगदी महत्त्वाचा असा नियम आहे। तर पहा, इतर सदस्य तुमच्या घरामध्ये जर खात असतील तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे झाली की सकाळी तुम्ही हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून किंवा इतर सदस्यांना तुम्ही बनवून दिलं तरीही चालेल, पण तुम्ही स्वतः मांसाहार करायचा नाहीये। तर अशा प्रकारे तुम्हाला हा एक अतिशय महत्त्वाचा नियम पालन करायचा आहे। तर पहा, स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करत असताना आपल्याला सलग 21 दिवस ही सेवा करायची आहे। ठरलेल्या वेळेमध्ये किंवा निश्चित वेळेमध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे। तर यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेगळी मांडणी वगैरे अजिबात करायची गरज नाहीये। तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या स्वामींचा फोटो असणं आवश्यक आहे किंवा त्यांची मूर्ती तरी असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे, त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। समोर तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे, त्यावरती तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ ठेवायचा आहे। त्यानंतर दिवा सुद्धा सुरू असायला हवा, एक धूप सुद्धा किंवा अगरबत्ती लावून तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे। सांगितल्याप्रमाणे एक वेळ निश्चित करून तुम्हाला घ्यायची आहे। असं नाही की तुम्ही सकाळी सेवा केली तर मग तुम्ही दुपारी केली किंवा एक दिवस संध्याकाळी केली असं चालणार नाही। त्यासाठी तुम्हाला एकच वेळ निश्चित करायची आहे आणि ठरलेल्या वेळेमध्येच तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव सुद्धा नक्की यायला लागतात। पण तुमच्या घरी जर नॉनव्हेज होत असेल तर मग तुम्ही सकाळी ही सेवा करून घ्या आणि तुमच्या घरी जर कोणी खात नसेल तर मग तुम्ही एक वेळ निश्चित करा, म्हणजे सकाळी बरेच जणांना वेळ नसतो, ऑफिसला जाणाऱ्या पण स्त्रिया असतात किंवा घरामध्ये बरीचशी कामं असतात, मुलांची कामं असतात, तर तुम्हाला एवढा जर वेळ मिळत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही सेवा करू शकता। फक्त एकच अट आहे, तुमच्या घरामध्ये मांसाहार म्हणजे तुम्ही केलेला नसावा किंवा तुम्ही करून दिलेला नसावा। ही एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे। आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे की ही सेवा करत असताना दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाहीये, कारण ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाहीये। तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। सांगितल्याप्रमाणे एक वेळ निश्चित करायची आहे आणि त्या वेळेमध्ये त्या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत। तर पहा, सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ लागू शकतो, पण जर तुम्ही पूर्वीपासून या सेवेमध्ये असाल तर 1 ते 1.5 तासामध्ये हा ग्रंथ रोजच वाचून होतो। त्यामुळे रोज तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ काढायचा आहे आणि हा जो संपूर्ण ग्रंथ आहे तर तो तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचा आहे। तर मग बरेच जण असं म्हणतील की अर्धे
अर्धे अध्याय आम्ही सकाळी वाचतो आणि अर्धे अध्याय संध्याकाळी वाचतो, तर असं अजिबात चालणार नाहीये। तर तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हा संपूर्ण पाठ करावा लागेल। म्हणजे यामधले 1 ते 21 अध्याय जे आहे तर ते तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करावे लागतील, मग तुमचा एक पाठ पूर्ण होईल। असे तुम्हाला 21 दिवस पारायण करायचं आहे। म्हणजे 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर तुम्हाला अशा पद्धतीने 21 पाठ करायचे आहेत। जर तुमच्या मध्ये काही अडचण आली तर ते 4 दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत। आणि जर तुमचे त्या दिवसापर्यंत 5 पाठ पूर्ण झालेले असतील तर 6वा पाठ तुम्हाला तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस तुम्हाला सोडायचे आहेत आणि 5व्या दिवशीपासून पुढची सेवा तुमची सुरू ठेवायची आहे। म्हणजे 6वा पाठ जो आहे तर तो तुम्हाला चालू ठेवायचा आहे। तर तुमची सेवा 5 दिवस पुढे गेली तरीही चालेल, पण तुम्हाला 21 दिवसांची सेवा ही पूर्ण करायची आहे। कारण तुम्ही संकल्प केलेला आहे, मध्ये अडचण आली तर ती आपल्या हातात नसते, ती एक नॅचरल गोष्ट आहे। त्यामुळे या सर्व अडचणी दूर सारून तुम्हाला ती सेवा सुरू ठेवायची आहे। आता बरेच जण असं म्हणतील की ताई आता दत्त जयंती तर होऊन गेली, मग मी आता सेवा करावी की नाही। म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे की दत्त जयंतीच्या पुढे तुमची सेवा चालू ठेवायची आहे। कारण की अचानकपणे आपल्याला गावाला जायचं असेल किंवा अचानक काही घरी अडचण येऊ शकते, तर दिवसभरामध्ये तेवढा वेळ तुम्हाला जर समजा मिळाला नाही तर ते 2 दिवस तुम्ही स्किप केले तरीही चालतील, पण तुम्हाला आल्यानंतर परत ती सेवा सुरू ठेवायची आहे। असं काही गुरुचरित्रासारखे याचे खूप काही स्ट्रिक्ट असे नियम नाही आहेत, तर तुम्हाला ते कटाक्षाने पाळायलाच हवेत। जसं की गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, तसा हा नियम या पारायणासाठी लागू होत नाही। ब्रह्मचर्य पालन करण्याची अजिबात यासाठी गरज नाहीये। सोबतच तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्हाला कोणतीही सेवा करत असताना तुम्हाला परान्न सुद्धा खाता येणार नाहीये, किंवा परान्न किंवा दुसऱ्या घरातलं जे अन्न आहे तर अशा वेळेला तुम्हाला ते खाता येणार नाही। कारण की जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या घरातलं अन्न ज्या वेळेस खात असता सेवा सुरू असताना, तर त्याचं जे सर्व पुण्य आहे तर त्या व्यक्तीला लागत असतं किंवा त्या व्यक्तीला ते मिळत असतं। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही दुसऱ्याच्या घरी अन्न खाणार नाही। बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खायची वेळ आली तर आपण स्वतःचे पैसे खर्च करून ते खात असतो, त्यामुळे ते चालेल। बाकी गुरुचरित्र पारायणासारखे कांदा लसूण वर्ज्य वगैरे असे काही नियम नाहीयेत। अशा पद्धतीने फक्त तुम्हाला अगदी काहीच नियमांचं पालन करून तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे। आणि माझी सर्व महिलांना अगदी कळकळीची विनंती आहे, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही नक्की ही सेवा करा। तुमच्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होतील आणि तुमच्या कठीणातील कठीण समस्या सुद्धा दूर होतील। इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर महाराजांच्या चरणी तुम्ही ही सेवा रुजू केली तर तुमच्या इच्छापूर्ती होतील आणि तुम्हाला महाराज न मागता बरंच काही देतील। आणि महाराजांची तुम्ही ही सेवा अशाच पद्धतीने करत राहा, केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला महाराजांची अनुभूती प्रचिती यायला लागेल। मी सुद्धा स्वतःचा माझा जॉब सांभाळून, माझं यूट्यूबचं काम सांभाळून आणि माझं घर सांभाळून, माझे मुलं सांभाळून मी सर्व काही या जेवढ्या जमेल तेवढा मी स्वामींच्या सेवा करत असते। जे काही तुमच्यासोबत मी सेवा उपाय शेअर करत असते तर बराच माझा सेवांवरती सर्वात जास्त माझं प्रभुत्व असतं आणि सेवा माझा करण्याकडे जास्त कल असतो। तुम्ही सुद्धा नक्की या सेवा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच याचा खूप चांगला असा अनुभव येईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।